We can start. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुचा नायर, प्रबंधक आर्या बायोलाईफ. आजच्या या HASFB पेजवरच्या खेतीपडी वेब सिरीजवर जुडलेल्या सगळ्यांचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या काही आठवड्यांपासून आपण उन्हाळी पिकांबद्दल चर्चा करत आहोत. ही सहसा भाजीपाला पिकं असून कमी कालावधीत येणारी पिकं आहेत. पण आज आपण थोडंसं वेगळं वळण घेणार आहोत. आपण थोडंसं मोठ्या कालावधीच्या पिकांकडे थोडंसं वळणार आहोत. हवामान, पाणी आणि माती ध्यानात घेऊन योग्य फळ पीक निवडल्यास फळबागांमुळे दीर्घकालीन शाश्वत उत्पन्नाची हमी शेतकऱ्याला नक्कीच मिळू शकते. हल्ली भरपूरशे फळबागेचे शेतकरी सीताफळ ह्या पिकाकडे वळत आहेत. पिकाचे योग्य नियोजन केल्याने हे पीक शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देताना देखील दिसत आहे. सीताफळाची लागवड शेतकरी भारीच नव्हे तर हलक्या जमिनीवर देखील करतात. सीताफळाचे वजन सरासरी 150 ते 500 ग्राम पर्यंत भरतं. पण हल्ली अशा पण काही सुधारित जाती आलेल्या आहेत जेणेकरून की सीताफळाचा गर जो असतो त्याचं प्रमाण 45 ते 60% पर्यंत असतं आणि बिया देखील फार कमी असतात आणि ज्यामुळे ह्याचं वजन देखील जास्त भरतं आणि वजन त्याचं सरासरी 500 ते 700 पर्यंत देखील जातं आणि वजन जास्त भरल्यामुळे शेतकऱ्याला दर देखील चांगला मिळतो. आणि सीताफळाची पानं जी असतात ती सहसा जनावरही खात नाहीत आणि ह्यावर रोगराई देखील कमी दिसून येते. शेतकरी मित्रांनो, कुठल्याही शेतीला फायदेशीर करण्याकरिता त्याचं योग्य नियोजन करणं फार गरजेचं असतं. त्याच प्रकारे आज आपण ह्याच सीताफळ पिकाचं थोडंसं नियोजन बघूया की ह्याला कशा प्रकारे आपण चांगलं करू शकतो आणि ह्याच्यातनं ह्या फळबागेतनं आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. तर एका पीक तज्ञांकडून आज आपण माहिती घेणार आहोत ह्या पिकाबद्दलची आणि हे मार्गदर्शन आपल्याला करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अश्विनी मोठाफले, जे खेतीबडीच्या पीक तज्ञ आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार शेतकरी बांधवांनो. डॉक्टर, सीताफळ बाग ही सुरू करण्यात जे आमचे शेतकरी इच्छुक असतील ते आता 2 ते 3 महिन्यामध्ये तयारी सुरू करतील. पण त्याआधी त्यांना जाती निवडणं किंवा जमिनी तयार करणं ह्या गोष्टींची योग्य मार्गदर्शन जर आधीच मिळालं तर त्याचा फायदा त्यांना नक्कीच होतो पुढे. तर त्यावर थोडंसं आम्हाला माहिती देऊन ह्या सेशनची सुरुवात करावी. नक्कीच सगळ्या शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. जसं मॅडम म्हणले, आपण उन्हाळी पिकाचे बरेचसे सेशन घेतले, बट आजचा आपला जो विषय आहे फळबागेतले व्यवस्थापन आणि त्यामध्ये आपण सीताफळ ह्या पिकाविषयी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, सीताफळ हे असं पीक आहे की जे सगळ्यांनाच माहिती आहे, एक आवर्जन भागात म्हणू शकतो की जिथं खूप रेताळ जमीन असते, खडकाची जमीन आहे. हे असं पीक आहे की त्याला जमिनीची खूप अशी स्पेसिफिक रिक्वायरमेंट नसते, की त्याची गरज नसते की त्याला अशाच प्रकारची जमीन हवी. त्या पाठोपाठ पाण्याची आवश्यकता, म्हणजे आपण म्हणू शकतो असे बरेचसे पीक आहेत त्याला खूप जास्त पाण्याची आवश्यकता असते. पावसाळ्यात ती घेतली जातात. पण सीताफळ हे असं पीक आहे की ते खूप कमी पाण्यामध्ये किंवा कमी पावसाच्या शेतात, आपण म्हणू शकतो सरासरी 500 ते 700 मिलीमीटर पाऊस जरी असला तरी त्या ठिकाणी सीताफळ हे आपण चांगल्या प्रकारे त्याचं उत्पादन घेऊ शकतो. आणि रेताळ जमीन असू द्या, हलकी जमीन असू द्या, जिथे खत व्यवस्थापन आपण योग्य करून आणि ज्या नियोजनाच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जर अवलंबल्या तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं. जमीन आणि हवामान झाल्यानंतर महत्वाचं आहे की आपण लागवड कशा पद्धतीने करायची, पण त्यापूर्वी आपल्याला बघावं लागेल की वाण कुठले निवडायचे. मार्केटमध्ये जसं नवीन नवीन वाण यायला लागले आहे, संशोधन केलं जाते किंवा बऱ्याचशा कलमाद्वारे किंवा अभिवृद्धी करून आपण म्हणतो नवीन रोपे तयार केली जातात. त्यामध्ये इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बाळानगर ही जी व्हरायटी आहे ती मुख्य म्हणजे आंध्र प्रदेशची व्हरायटी वाण आहे. तिच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर जो असतो त्याचं प्रमाण जास्त आहे, जवळपास 48% गर असते. आणि चांगल्या प्रकारचं फळ आपण सीताफळाचं म्हटलं तर त्याच्यामध्ये गळाचं प्रमाण, गर जो असतो त्याचं प्रमाण जास्त असावं लागतं. आणि काय होतं, बिया जर खूप जास्त मोठ्या आकाराच्या असल्या की ते प्रमाण कमी होतं. त्यामुळे छोट्या आकारांच्या बिया, गराचे प्रमाण जास्त, त्यानंतर रंग आणि आकार ह्या खूप महत्वाचे त्याचे गुणधर्म आहेत. तर इथं सांगितल्याप्रमाणे गोल्डन हे वाण सध्या मराठवाड्यात पण खूप प्रचलित आहे आणि आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात सुद्धा बरेचसे शेतकरी प्रगतशील ठरतायत सीताफळ सारखी लागवड करून, आणि तिथं गोल्डन हे वाण खूप प्रचलित आहे.
ह्या फळाचा आकार पण मोठा असतो, त्याचबरोबर त्याचा जो रंग आणि आकर्षण जास्त होतं आणि दर्जा हा त्याचा चांगला असतो. त्यानंतर धारूर ही पण एक बीटच्या साईजची व्हरायटी आहे, ती पण खूप प्रचलित आहे वाण. सध्या VNR मधुर हे वाण सुद्धा बरेचसे शेतकरी लागवड करत आहे. अॅनोना हायब्रिड 2 नावाचं एक वाण आहे. अॅनोना नावाचं जे वाण आहे त्याच्या फळांचा पण आकार हा चांगला असतो आणि बरेचसे यातले वाण जे आहेत ते आपण निर्यातसाठी पण त्यांचा उपयोग करतो. मग आता वाणांची निवड झाल्यानंतर मी जसं सांगितलं की काही शेतकरी सुरुवातीला काय व्हायचं, बऱ्याच वर्षापूर्वी बियांचा वापर करायचे आणि त्याच्यापासून लागवड करायची. पण सध्या आपण नर्सरीत तयार झालेली रोपे आणतोय आणि काही जण त्याची कलमे तयार करून सुद्धा रोपांची लागवड करतात. आता रोपांची लागवड करायची असले तर एक साधारण 1 वर्षापर्यंत रोप आपण घेतो. वाण आपण आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या निवडीनुसार ते निवडतो आणि त्यानंतर आपल्याला शेतामध्ये 60 बाय 60 बाय 60 ह्या आकाराची खड्डे करायचे आहेत आणि 2 रोपातील अंतर 5 बाय 5 आपण मीटर इथं सांगितलंय, पण बरेचसे असे शेतकरी आहेत ते 4 बाय 4 किंवा काही ठिकाणी तर 3 बाय 3 ह्या याच्यावर करतात. पण आपल्याला शिफारशीनुसार 2 रोपातलं अंतर कमीत कमी 4 बाय 4 मीटर हे ठेवावे, की जेणेकरून रोपांची वाढ चांगली होती, त्यांना पुरेसा अन्नद्रव्य पुरवठा होतो. त्यानंतर आता जेव्हा आपले खड्डे तयार होतील त्यामध्ये झाल्यानंतर आपल्याला लागवडीच्या पूर्वी त्यामध्ये शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट ही 2 सुरुवातीला टाकायचे. मग त्यानुसार आपल्याला एका झाडासाठी 1 ते 1.5 किलो प्रति झाड एवढं शेणखतची आवश्यकता असते आणि 500 ते 600 ग्राम आपण त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं. ह्याचबरोबर आपण जर नीम केक पावडर जर त्या खड्ड्यात किंवा ह्या मिश्रणात जर टाकलं बुडाशी तर त्याचा पण आपल्याला नक्कीच फायदा होतो. बऱ्याच वेळा मुळांपासून जे रोगकीड यायला लागतात त्याच्यावर त्यामुळे नियंत्रण बसतं आपण असं सांगू शकतो. मग ही सुरुवातीची आपली पद्धत झाल्यानंतर आता हेक्टरी किंवा एकरी जी रोपांची संख्या राखायची. मी सांगितलं तसं जर तुम्ही 4 बाय 4 वर घेत असाल तर तुमची रोपांची संख्या जास्त होईल आणि तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल. तर त्यानुसार रोपांची संख्या ही प्रति एकरी 250च्या जवळपास होते आणि त्यानुसार आपण ही लागवड करतो. जर आपण ठिबक सिंचनचा वापर करणार असेल तर तो सुरुवातीलाच आपल्याला लॅटरल्स वगैरे टाकून घ्यायचे आणि ठिबक सिंचनाची सोय करायची. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने मॅडम आपण इथे सीताफळच्या रोपांपासून लागवड करू शकतो. बरोबर. सो एकदम सोपी पद्धत मॅडमने एकदम सोपी करून सांगितलेली आहे आपल्याला, तर त्याचा आपण सगळ्यांनी नोट केलं असेल. मॅडमने जसं सांगितलं की कशा प्रकारचे खड्डे घ्यावेत आणि किती घ्यावेत आणि किती खोल असावेत खड्डे, आणि त्या खड्ड्यांमध्ये पण लागण करायच्या आधी आपण खत टाकणं फार गरजेचं आहे, कारण की त्याने झाडाची वाढ अजून चांगली होते. आणि जसं मॅडमने सांगितलं की वाण निवडताना गराचे प्रमाण, बिया लहान असल्या पाहिजेत, त्याचा रंग कसा आहे आणि त्याचा आकार, या गोष्टी थोड्याशा आपण ध्यानात घेऊन मग आपण वाणाची निवड केली पाहिजे, जेणेकरून की आपल्याला त्याचा मार्केटमध्ये नंतर विकताना प्रॉब्लेम येऊ नये. मॅडम आता हे सगळं झालं, आपण लागण पर्यंत आलेलो आहोत. लागण आपण कशी करायची ती बघितलेली आहेत आणि वाण कुठले ते पण तुम्ही आम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे वाण आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता मुख्य प्रश्न येतो म्हणजे योग्य व्यवस्थापन. आता आपण खतं कशीही टाकली तरी पण खताचा जर योग्य व्यवस्थापन आपण केलं तर ते वाढीवरती आपल्या ऑटोमॅटिकली आपल्याला दिसतं की किती चांगली वाढ झालेली आहे. तर आणि तो पुढे जाऊन उत्पन्नात देखील फरक पडतो. तर ह्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं की खत व्यवस्थापन आपलं सीताफळ पिकासाठी कसं असलं पाहिजे. नक्कीच ना. शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे, मी जसं सांगितलं की हे खूप अशा कमी आवश्यकतेवर गरजेवर हे वाढणारं पीक आहे. पण आपल्याला मिळणाऱ्या फळांचा उत्पादकता जर वाढवायची असेल, त्याची गुणवत्ता वाढवायची असेल तर खतांचं नियोजन योग्य करणं खूप गरजेचं आहेच. तर सुरुवातीला आपण जेव्हा लागवडीच्या वेळेस शेणखत किंवा टाकतोय त्यामध्ये, त्याचबरोबर जेव्हा आपण खतांची मात्रा सुरू करतो बहार धान्यानुसार, त्यावेळेस पण आपल्याला सुरुवातीला शेणखत किंवा कंपोस्ट खत हे टाकायचं आहे. आणि त्याबरोबर मी सांगू इच्छिते की ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझा हे 2 जे सेंद्रिय आहेत बुरशीनाशक, त्यांचा वापर करायचा आहे. ट्रायकोडर्मा हे एक बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि सुरुवातीपासून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. तर एका झाडासाठी ह्याची रिक्वायरमेंट किंवा गरज जी असते ना, तर ती 50 ग्राम प्रति झाड एवढं आहे. आणि त्यासोबत जर तुम्ही मायक्रोरायझा जर टाकलं तर मिळणारे जे अन्नद्रव्य आहे, जसं की फॉस्फेट आहे, जे पिकाला वाढीसाठी आवश्यक असतं, त्याचं चांगल्या प्रकारे पिकांकडून संग्रहण केलं जातं आणि पिकं ती उपलब्ध करून घेतात.
आता त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं की झाडाच्या वयानुसार खतांचे व्यवस्थापन करायचे. आता आपल्याला माहितीये की फळझाडांची लागवड केल्यानंतर ते जवळपास 10-12 वर्ष आपल्याला बाग ती राखायची असते. मग दरवर्षी आपल्याला एक विशिष्ट प्रकारे खतांची मात्रा जी आहे ती वाढवावी लागते आणि त्याचं नियोजन करावे लागते. तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे मी जी मात्रा सांगितली ती प्रति ग्राम आणि प्रति झाड आपण सांगणार आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला झाडाचं वय सुद्धा ग्राह्य धरायचं आहे. जसं पाहिलं की 1 वर्षाचं जर तुम्ही नर्सरीतून रोप आणलंय, तुमचं 1 वर्षाचं जर झाड आहे बागेत, तर त्याला सुरुवातीला आपल्याला 50-25-25 ग्राम प्रति झाड एवढं नत्र, स्फुरद आणि पालाश लागतं. तुम्ही ही खतं युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश अशा वेगवेगळ्या खतांमार्फत ह्या अन्नद्रव्यांची पूर्तता झाडांना करून देऊ शकतात. पण जसं जसं झाडाचं वय वाढतं, त्याच्या फांद्या वाढणार, त्यांची गरजा वाढणार, तर आपल्याला खतांचा डोस हा वाढवावा लागतो. मग इथं सांगितल्याप्रमाणे 5 वर्षापर्यंत आपल्याला 100, 150, 200 जसं आपल्याला इथे नत्र वाढवायचं आहे, त्याचप्रमाणे स्फुरद आणि पालाशाची सुद्धा आपल्याला मात्रा वाढवायची. पण हे लक्षात घ्यायचंय की खतं आपल्याला विभागून द्यायची आहेत. नत्र हे सुरुवातीला म्हणजे 3 अवस्थेमध्ये द्यायचं. आपण लागवडीच्या वेळेस देणार, फळं फुलधारण्याच्या वेळेस देणार आणि ज्या वेळेस आपली छाटणी होते, बहार होतोय त्यावेळेस पण आपल्याला खतांचा मात्रा द्यायचा आहे. त्यामुळं हे तिन्ही शक्यतो नत्र तर आपण 3 वेळेस विभागून द्यायचंय, स्फुरद 2 वेळेस द्यावं लागेल आणि जो कुठला आपण बहार धरणार आहोत त्यानुसार आपल्याला खतांचं नियोजन करणे गरजेचं आहे. त्यामुळं खतांचे योग्य नियोजन जर तुम्ही ठिबक सिंचन घेत असाल तर ठिबक सिंचनामधून सुद्धा आपण जर खतं सोडली तर ती आपल्या झाडाला वेळोवेळी उपलब्ध होतील. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमचं जे झाड असतं, झाडाच्या भोवताली आपल्याला खते टाकायची आहेत. म्हणजे एक 30 सेंटीमीटरचं अंतर ठेवून आपल्याला त्या बुंद्याभोवती खतं पसरून द्यायची आहेत, जेणेकरून ते पिकांच्या मुळापर्यंत पोहोचतील आणि पिकस उपलब्ध होतील त्या त्या झाडाला. तर अशा प्रकारे मॅम आपण इथे खताचं व्यवस्थापन करू शकतो सीताफळामध्ये. बरोबर आहे. सो शेतकरी मित्रांनो, आता जसं मॅडमने सांगितलं की वयाप्रमाणे खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे, की झाड आपलं किती वर्षाचं आहे त्या त्या हिशोबाने आपल्याला खत नियोजन केलं पाहिजे इथे. आणि 1-2 गोष्टी अजून इथे मॅडमने चांगलं सांगितल्या की शेणखत वगैरे आपण जेव्हा वापरतो, कंपोस्ट वगैरे. आता शेणखत वापरताना अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की शेणखत किंवा कंपोस्ट हे कम्प्लिटली कुजलेलं, चांगलं कुजलेलं खत पाहिजे. नाहीतर पुष्कळ वेळा असं होतं की जर ते अर्धवट कुजलेलं वगैरे असतं तर मग बुरशीजन्य रोग येण्याचे चान्सेस तिकडे आपले वाढतात. आणि जर आपल्याला अजून थोडेसे मातीजन्य रोग वगैरे ह्यांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळायचा असेल तर ट्रायकोडर्मा ह्या बुरशीचा वापर आपल्याला नक्कीच केला पाहिजे. एस्पेशली जेव्हा की आपलं रोप जेव्हा लहान असतं तेव्हा त्याची काळजी घेणं किंवा त्याची निगा राखणं जास्त गरजेचं असतं. तेव्हा त्याला बुरशीजन्य रोगांपासून जर आपल्याला त्याचं संरक्षण करायचं आहे तर ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो इथे. मॅडम, आता फळ पिकांमध्ये बहार धरणे हा एक महत्वाचा टप्पा असतो आणि काही कार्य जे असतात ते बहार धरण्याआधी करणं फार गरजेचं असतं. तर यावर आपल्याला थोडीशी माहिती द्यावी की बहार धरण्यासाठी किंवा त्याच्या आधी किंवा बहार धरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि कुठले कार्य महत्वाचे असतात इकडे. नक्कीच. फळझाड म्हटलं की मग ते कुठले असू दे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे द्राक्ष आहे किंवा डाळिंब आहे, त्याचबरोबर आता हे सीताफळ आहे. याच्यामध्ये आपल्याला बहार धरायचंय. बहार धरणे म्हणजे मग आपल्याला सुरुवातीला लक्षात येतं की त्याचं छाटणीचं व्यवस्थापन करायचंय आणि बहार व्यवस्थापन, ह्या 2 गोष्टी आपल्याला तिथे संतुलित करायच्या आहेत. आणि इथे सांगायचं झालं तसं मॅडमने आपल्याला सांगितलं की शेणखत हे कुजलेलं वापरायचंय. नक्कीच हा खूप चांगला मुद्दा आहे. कुजलेल्या शेणखतामुळे ते पिकांस लवकर उपलब्ध पण होतं. आणि शेणखताची मात्रा सांगायची झाली तर ती सुद्धा झाडाच्या वयानुसार आपल्याला वाढवावी लागेल. तर आपण 10 किलो शेणखतापासून 50 किलो शेणखत हे प्रति झाड असते ते आपल्याला वाढवायचं आहे. त्यानंतर आता बहार व्यवस्थापन. मराठवाड्यात मी म्हटलं तसं जर घ्यायचं झालं तर आपण हा मृग बहारच घेतो, पण सध्या आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र सारख्या बेल्टमध्ये मॅडम हा जो आता सध्याचा चैत्र महिना आहे या महिन्यात बहार धरायला सुरुवात करतात. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांची छाटणी पूर्ण झालेली आहे आणि ते ह्या हंगामामध्ये त्याचं व्यवस्थापन करतात. पाण्याची उपलब्धता जर भरपूर असेल तर नक्कीच ह्या बहारामध्ये पण आपण सीताफळाची छाटणी घेऊन त्याचा बहार इथे धरू शकतो. आता जेव्हा आपण बहार व्यवस्थापन म्हणतो तेव्हा सुरुवात करतो आपण त्याच्या विश्रांती काळ. समजा आपण जून जुलै मध्ये लागवड केली आहे, त्याची फळे आपल्याला एक 3 ते 4 वर्षानंतर त्या झाडापासून यायला लागतात. मग दिवाळीच्या सीझन मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्याला सीताफळाची फळे मार्केटमध्ये मिळतात. मग जून जुलै लागवडीचे आपल्याला
ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये फळं मिळतात. मग ह्याच्यासाठी बहार धरायचं असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे काढणीच्या नंतर त्या झाडाचा विश्रांतीचा काळ सुरू होतो. आता विश्रांती काळ किती दिवस, तर मी इथं लिहिलंय तसं की जमीन प्रकारनुसार काय होतं, जमिनीचा पोत कसा आहे, म्हणजे हलकी जमीन आहे, मध्यम आहे का भारी आहे, त्यानुसार आपण 2-2.5 किंवा जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत विश्रांतीचा काळ देतो. अजून एक सांगायचं झालं तर सीताफळ जे असतात त्याची पानं हे नॅचरली गळतात. नॅचरली गळतात म्हणजे आपल्याला कुठल्या संयुगाचा वापर करावा लागत नाही, ते निसर्गतः त्यांची पानगळ होते. मग पानगळ ही जेव्हा 35 ते 50% आली, त्यानंतर आपल्याला त्या झाडास ताण देण्यास सुरुवात करायची. मग आता ताण अवस्थेत आपल्याला हळूहळू त्या पिकाला जे आपण पाणी देतोय, ते पाणी पायाच्या स्वरूपात असू द्या किंवा ठिबक सिंचनाच्या स्वरूपात, तो कमी कमी करत जायचा. म्हणजे आपण जे सुरुवातीला 8 ते 10 दिवसांनी देणार आहोत, तो नंतर 15 दिवसांनी, 25 दिवसांनी असं आपल्याला करत करत त्याचं ताण द्यायचं आणि पाणी बंद करायचं आहे. आता पाणीचं आपलं नियोजन झालं, ताण व्यवस्थापन केलं आपण, त्यानंतर छाटणी करायची आहे. छाटणी करताना मुख्य लक्षात ठेवायचं आहे की ज्या झाडाच्या फांद्या किडलेल्या आहेत, रोगग्रस्त आहेत, कमकुवत आहेत, त्या आपल्याला काढून टाकायच्यात. वेळोवेळी ज्या बऱ्याच वेळा फळे सुद्धा आपल्याला माहिती काळी पडतात, फांद्या काळ्या पडतात, ह्या सुद्धा आपल्याला छाटून घ्यायच्यात. सुरुवातीला एक हलकीशी छाटणी करतो आपण आणि त्यानंतर बहार धरायच्या वेळेस एक मुख्य छाटणी करतो. त्या छाटणीमध्ये आपल्याला झाडाच्या छाटणी अशी करायची की जेणेकरून त्याचा मधला जो भाग असतो तो उघडा राहील आणि तिथे आपण थेट सूर्यप्रकाश पोहोचू शकेल अशी छाटणी करायची. आणि सूर्यप्रकाश जर मध्यभागी पोहोचला तर तो पूर्ण झाडाच्या फांद्यापर्यंत पसरत जातो. कारण आपल्याला माहितीये सूर्यप्रकाश जर व्यवस्थित मिळाला तर त्यापासून होणारी फळधारणा ही खूप चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे छाटणीच्या वेळेस आपण फांद्या छाटतो, पण त्या छाटताना अशा छाटायच्या की जेणेकरून त्या पूर्ण झाडास व्यवस्थित अन्नद्रव्य किंवा सूर्यप्रकाश त्याचा पुरवठा होईल. छाटणी झाल्यानंतर आहे की आपल्याला त्याचा बहार धरायचा आहे. बहार धरायच्या वेळेस आपण खत देतोय सुरुवातीचे आणि हलकसं पाणी देऊन आपली ती बहार सुरू करतो. इथे सांगायचं झालं, जर बुंदा जो असतो झाडाचा, तर खालच्या बाजूला आपल्याला बुंध्याला बोर्डो मिश्रण हे आपल्याला माहितीच आहे, त्याची पेस्ट आपल्याला बुंध्याला लावायची आहे. तर आपण तिथे 1 किलो मोजून 1 किलो चुना हा 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून झाडाच्या बुंध्यावर आपल्याला तो बोर्डो मिश्रण किंवा त्याला आपण बोर्डो पेस्ट म्हणतो, त्याची आपल्याला तिथे पेस्ट ती लावून घ्यायची आहे. त्याच्यामुळे येणारे कीड रोग जे आहेत झाडाला ते आपल्याला तिथे थांबवता येतात. त्यामुळे छाटणी केल्यानंतर हे नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांनी करावे. बऱ्याच वेळा आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करावाच लागतो, पण जर आपण बोर्डो मिश्रणचा केला तर आपल्याला नंतरची जी बुरशीनाशक आहे त्याच्या फवारण्या कमी करता येतील. तर शेतकरी बांधवांनो, बहार व्यवस्थापन हे आपण करू शकतो. मी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सध्या हा बहार धरलेला आहे, त्यांची फळे आपल्याला लवकर मिळतात. आणि काही ठिकाणी मॅडम 2दा पण छाटणी केली जाते, आपण सांगू शकतो, म्हणजे 2 वेळेस फळं घेतात. जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या महिन्यात एकदा फळे घेतली जातात आणि नंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पण फळी घेतली जातात. पण आपल्याला यावेळेस हे महत्वाचं लक्षात ठेवायचं की आर्द्रता असणं खूप आवश्यक आहे. उन्हाळ्यात जर खूप जास्त तापमान वाढलं तर पाण्याचं योग्य नियोजन करून आपल्याला बागेमध्ये आर्द्रता राखायची आहे, जेणेकरून आपली फळे चांगल्या प्रकारे तयार होतील. शेतकरी मित्रांनो, आता भरपूरशी माहिती बहार कसं धरायचं हे मॅडमने भरपूरशी माहिती दिलेली आहे आपल्याला. तर पानगळ, ताण देणे आणि छाटणी हे महत्वाचे कार्य आहेत जे आपल्याला बहार धरण्या अगोदर ह्याची प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून की फळधारणा ही चांगली झाली पाहिजे. आणि काही असे छोटे पॉइंट्स पण मॅडमने इकडे सांगितलेले आहेत की बोर्डो मिक्स जर आपण लावलं तर भरपूरसे मातीजन्य रोग आपण इकडे थांबवू शकतो. आणि आर्द्रता एक पॉइंट मॅडमने जो इम्पॉर्टंट सांगितलाय तो असा आहे की आर्द्रता हे बागेत राखणं फार गरजेचं आहे, जेणेकरून की ते झाडाच्या फळधारणेवरती पण त्याचा इफेक्ट थोडासा आपल्याला दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, तुमचे भरपूरसे प्रश्न हळूहळू कमेंट सेक्शन मध्ये यायला लागलेले आहेत, पण अजून पण जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये खाली लिहू शकता. कारण की आपण काही, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपण काही प्रश्न नेहमीच आपलं सेशन पूर्ण झाल्यावरती काही प्रश्न लाईव्ह घेतो इथे. तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका, आपण शेवटी घेण्याचे प्रयत्न नक्कीच करूया. डॉक्टर, आता सीताफळ हे जे पीक आहे ह्याच्यावरती रोगराई जास्त येत नाही असं म्हणतात, म्हणजे मिलीबग येतो किंवा मग फळधारणा झाली की त्याच्यानंतर जेव्हा तो शुगर वाढायला लागते, फळ तयार होतं आपलं, तेव्हा कधी कधी फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
तर ह्यांच्यावर प्रतिबंधक आपण असे काय उपाय करू शकतो, किंवा हे सोडून दुसरं पण अजून काही रोगांबद्दल आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक वागलं पाहिजे का, किंवा काही स्टेप्स घेता येतील का, त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं. काय होतंय की बाकीच्या फळ पिकांपेक्षा तुलनात्मक नक्कीच सीताफळ पिकामध्ये कीड आणि रोग दोन्हीचे प्रादुर्भाव तसा कमी आहे आपण म्हणू शकतो. पण काय होतं, कीड आणि रोगांना पोषक वातावरण मिळालं की ते आपल्या पिकांवर येतात आणि त्याच्यापासून आपल्याला नक्कीच नुकसान होतं. त्यामुळे आपण त्यांना टाळू पण नाही शकत आहे. त्याचं नियोजन पण आपल्याला सुरुवातीपासून करायचंच आहे. तर फळमाशी तर हा आहेच मॅडम त्याचा मुख्य कीड. पण त्याचबरोबर आपल्याला माहिती की पिठ्ठलेखून बऱ्याच वेळा जे पांढऱ्या रंगाचे जे पिठ्ठलेखून त्याला मिलीबग्स असं म्हणतो, ते पूर्ण फळांवर, फांद्यांवर, झाडांवर आपल्याला दिसून येतात आणि त्यांची वाढ होऊन खूप झपाट्याने वाढ होते आणि मग एकदा वाढ झालेली नियंत्रण करण्यास कठीण जातं. तर पिठ्ठलेखून हा एक जो रस शोषक कीड आहे ते झाडांवर परिणाम करतात. तर ह्यांच्या नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला बाग स्वच्छ राखायची आहे, म्हणजे नेहमी तणमुक्त बाग ठेवायची आहे. कारण ह्या किडी पर्यायी खाद्यांचं तण असतं. त्यामुळं आपली बाग वेळोवेळी तणांचा नायनाट करून बंदोबस्त करून स्वच्छ राखायची. दुसरं सांगायचं झालं तर ऑक्टोबर महिन्यात जर शक्य असेल तर जर प्रादुर्भाव वाटत असेल मिलीबग्सचा आपल्या बागेमध्ये, तर त्याला आपण म्हणू शकतो की फ्लड इरिगेशन, म्हणजे पाणी सोडून द्यायचं बागेत. काय होतं, ह्यांच्या ज्या दुसऱ्या अवस्था असतात, सुप्त अवस्था, त्या जमिनीत असतात, त्यांची अंडे जमिनीत असतात बऱ्याच वेळा, तर ते वाहून जातात किंवा मारले जातात. त्यामुळे पाणी सोडायचंय आणि जैविक बुरशीनाशक मी पहिल्यांदा सांगेल त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम नावाचं जे आहे त्याचा वापर करायचा आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये आपण 4 ग्राम व्हर्टिसिलियम लेकॅनी नावाचं जे औषध मिळेल, जे जैविक बुरशीनाशक म्हणून आहे, त्याची फवारणी करावी, जी ह्या किडींवर आळा बसवते किंवा त्यांना नियंत्रणात आणते. आणि शेवटी रासायनिक फवारणी, जेव्हा त्याचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होईल त्यावेळेस आपण कीडनाशकाची त्याच्यामध्ये फवारणी करू शकतो. तर त्यासाठी आपण क्लोरपायरिफॉसची फवारणी इथे आपण सांगतो, जी आपल्याला पाण्यात मिसळून ते औषध आपल्याला 2 ते 3 ml प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. आता फळमाशीसाठी काय होतं, फळमाशीची जे आहेत ना, तर ते गर जो असतो, म्हणजे हे फळ पोखरतात आणि आतल्या जाळीला जाऊन बसतात आणि मग आतला जो गर असतो तो ते खायला लागतात. बऱ्याच वेळा आपली फळे सडल्यासारखी होतात. मग ही कारणं ती असतात की फळमाशी आतमध्ये जाऊन उपजीविका करते. हिला पण नियंत्रण करण्यासाठी आपण सुरुवातीला पर्यायी व्यवस्थापन म्हटलं तर बाजारामध्ये ट्रॅप्स मिळतात. त्याला फळमाशीसाठी विशिष्ट प्रकारचे ट्रॅप असतात की ते अशा माशांना स्वतःकडे आकर्षित करतात. त्याला फ्रूट फ्लाय असं ट्रॅप म्हणतात. त्यामध्ये एक आपल्याला औषध मिळतं, त्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला हे शेतामध्ये किंवा आपल्या बागेमध्ये ते लटकून ठेवायचे आहेत आणि हे आकर्षित होतात माशा. त्या पद्धतीने यांचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर कीटकनाशकांचा वापर करता येतो आणि हे आपल्याला नियंत्रणात आणता येतं. आता रोगांविषयी झालं तर आपल्याला माहिती आहे की घरी आणल्यावर सुद्धा बऱ्याचशा ग्राहकांना त्याच्यावर काळे डाग दिसतात. मग ह्याचं नियोजन शेतकरी, मग अशी जी फळं आहेत ना त्यांच्या प्रतवारीमध्ये त्यांचा ग्रेड कमी येतो आणि त्यांना बाजारात भाव मिळत नाही. मग रोगांचे जे बुरशीनाशक रोग, बुरशींपासून जे जन्य होणारे रोग असतात त्यांचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीपासून करायचं झालं तर आपण सुरुवातीला सांगितलं ट्रायकोडर्माचा वापर करावा. त्यानंतर लागवड झाल्यानंतर एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करावी आणि जेव्हा आपल्याला इथे काळे डाग दिसायला लागतात, ते पानांपासून सुरुवात होते काळ्या डागांची. मग जेव्हा आपल्याला पानांवर दिसायला लागतात त्यावेळेस पण आपण बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची. त्यामध्ये आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड नावाचं पण जे बुरशीनाशक आहे त्याची इथे फवारणी करून आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. रोग हे खूप झपाट्यानं प्रसरण होतं, त्यांचं प्रसरण थांबवण्यासाठी वेळीच सगळ्यांनी त्याचं नियोजन करणे गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण कीड आणि रोग दोन्ही पण व्यवस्थापन करून आपली जी फळं आहेत ती चांगल्या दर्जाची ठेवू शकतो. बरोबर आहे. सो मॅडमने भरपूरशा गोष्टी इकडे आपल्याला सांगितलेल्या आहेत, जसं की आपण फ्लड इरिगेशन करू शकतो, ज्याने की अंडी जी असतात, जी मातीत असतात, ते फ्लड इरिगेशनमुळे त्याचा नाश होतो. तण व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे, ज्याने की भरपूरशे रोगांचा प्रादुर्भाव आपण इथे थांबवू शकतो. आणि जसं मॅडमने सांगितलं की सकिंग पेस्ट वगैरे काही असेल तर त्याच्यासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी ह्या नावाची जी बुरशी असते ह्याचा वापर जर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून केला तर त्याचा फार फायदा आपल्या झाडांना होऊ शकतो आणि तिकडे आपण असल्या किडींचा पण प्रादुर्भाव थांबवू शकतो.
आता मॅडम, हे तुम्ही थोडंसं आम्हाला कीड आणि रोग व्यवस्थापनाबद्दल सांगितलं, तर आता येऊया थोडंसं काढणीवरती, थोडंसं त्या बाजूला आपण जाऊया. तर कुठल्या वर्षी फळं तयार होतात आणि काय वजन भरलं पाहिजे, म्हणजे किती वजन भरलं की काढणीला सुरू करू शकतो आपण? आणि उत्पन्न जर आपण बघितलं तर एका झाडाचं उत्पन्न सरासरी किती निघू शकतं आपलं? आता सीताफळ जर सांगितलं, जर आपण जून जुलैमध्ये सुरुवात करत आहोत तर आपल्याला 1 नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत फळ तयार होतात. म्हणजे जून जुलैमध्ये जेव्हा जुलै फुलं यायला लागते तर 5 महिन्यानंतर आपलं फळ तयार होतं. मी इथं एक अजून गोष्ट सांगू शकते, सांगू इच्छिते फळाच्या काढणीपर्यंत जाण्याच्या आधी, की परागीभवन जे असतं ना, म्हणजे फुलं चांगली तयार होण्यासाठी, फ्रूट सेटिंग होण्यासाठी त्यांचं परागीभवन होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आवश्यक असते मधमाशांची. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जर बागेभोवती किंवा आपली जी सीताफळची बाग आहे ना, त्याच्या सभोवताली आपल्याला माहितीये की हे वाढवण्यासाठी, परागीभवन वाढवण्यासाठी मधमाशांची संख्या राखणं गरजेचं आहे. त्यामुळे मटक्यात पाणी भरून ठेवायचे. बरेचसे शेतकरी ज्वारीचे दाणे सोडतात, त्यामुळे ते परागीभवन होते. बाभळीचं झाड जर आपल्या बागेभोवती असेल तर ते काढू नये. त्यामध्ये काय होतं, पोळ लवकर तयार होतात आणि आपल्या बागेभोवती मधमाशा ह्या फिरत असतात आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण आपले उत्पन्न प्रति झाड असू द्या, प्रति एकरी ते आपल्याला वाढवता येतं. आता फळांची काढणी शक्यतो सीताफळ जे आहे, आपण जरी रोपं आणले 1 वर्षाची तरी एक 4थ्या वर्षापासून चांगल्या प्रकारची फळं यायला तयार होतात. काही ठिकाणी 3 वर्षापासून घेतात, पण आपण सांगू शकतो की 4थ्या वर्षापासून आपल्याला जर व्यापारीदृष्ट्या त्याचं फळांचं नियोजन करायचं असेल तर 4थ्या वर्षापासून त्यांची फळे यायला लागतात. प्रति झाड म्हणायला गेलं तर जवळपास वेगवेगळ्या वाण जे आपण जे प्रचलित त्यांच्या दृष्टीने विचार केला तर एक 25 ते 30 किलो प्रति झाड, म्हणजे सरासरी 6 ते 7 टन प्रति एकरी आपल्याला नक्कीच सीताफळाचं उत्पन्न मिळतं. आणि सुरुवातीला जसं मॅडमनी सांगितलं की एका फळाचं वजन हे 200-250 ग्राम, पण बरेचसे असे आता वाण आहेत मार्केटमध्ये की जे 400-500 ग्राम आरामशीर त्या फळाचं वजन आपल्याला मिळतं आणि चांगल्या प्रकारचे गळ तयार होतात. आता काढणी करताना जेव्हा ते परिपक्व व्हायला लागतात तर कसं ओळखायचं, त्याचे डोळे जे असतात ना ते उचलायला लागतात आणि कडा ज्या असतात ना त्या वर येतात आणि 2 ह्याच्यामधला डोळ्यांमधला जो भाग असतो ना तो आपल्याला पिवळसर पांढरट दिसायला सुरुवात होतो. त्यावेळेस लक्षात घ्यायचं की आपली फळे हे काढणीस तयार झाली आहेत. काढणी झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी आपण ते मार्केटमध्ये पाठवू शकतो. सगळ्यांनाच माहिती आहे की हे खूप दिवस न टिकणारं फळ आहे. म्हणजे आपण काढल्याबरोबर त्याची लवकर विक्री करणे आणि ते आपल्याला बाजारात पोहोचवणे खूप गरजेचं असतं. साठवणीसाठी हे फळ खूप उपयुक्त नाहीये. त्यामुळे योग्य वेळी याची काढणी करणे खूप गरजेचं आहे. खूप आधी जर काढणी झाली तर ते फळ पूर्ण पिकलेलं नसतं आणि उशिरा काढणी आपल्याला नुकसान ठरू शकते. त्यामुळे आपण जे एक जवळपास मी सांगितलं तसं 7 ते 8 टन पर्यंत एकरी उत्पन्न घेऊन दर्जेदार फळे आपण इथे आपल्या बागेपासून काढू शकतो शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की दर्जेदार फळं आपण कशी आपल्या सीताफळ बागेतनं काढू शकतो. आणि एक पॉइंट त्यांनी फार इकडे चांगला सांगितलेला आहे की मार्केटचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे, कारण की ह्याची शेल्फ लाईफ आपण जी म्हणतो की जास्त वेळ ही फळं जी आहेत ती टिकून राहू शकत नाहीत आपल्याकडे आणि आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे ह्यांना मार्केटला लवकरात लवकर पोहोचवणं आपल्यासाठी फार गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बागेचं नियोजन करताय तेव्हा ही गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की मार्केट आपल्या जवळ आहे आणि त्याला आपल्याला फळ जेव्हा आपले फळ धारणा झाली की त्याच्यानंतर फळं जेव्हा आपण काढणीला येतात तेव्हा ती मार्केटपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं हे देखील आपल्याला गरजेचं आहे, नाहीतर त्याचं नुकसान आपल्याला होऊ शकतो. मॅडम, आता ह्या तुम्ही भरपूरशी आम्हाला माहिती जी दिलेली आहे ती लागणपासून ते काढणीपर्यंतची दिलेली आहे आणि काही आमचे आता शेतकरी मित्रांचे भरपूरसे प्रश्न देखील आपण FB वरती कमेंट सेक्शन मध्ये आलेले आहेत आणि काही त्यांचे जे प्रश्न असतात ते आपण इथे लाईव्ह देखील घेतो. तर काही प्रश्न आपण इथे त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न करूया. तो एक निलेश नेवासे यांचा प्रश्न आहे की जैविक सेंद्रिय खतांचा वापर करताना प्रति झाड वयानुसार किती वापर करावा लागेल ह्याची माहिती सांगा. आय थिंक मॅडमने ऑलरेडी सुरुवातीला सांगितलेलं आहे की किती शेणखत आणि कंपोस्ट आपण वापरू शकतो. मॅडम, एक परत एकदम शॉर्ट मध्ये जर तुम्ही ह्यांना सांगू शकलात तर. नक्कीच. झाडाच्या वयानुसार मी सांगितलं शेणखताचा वापर हा सुरुवातीला 1 वर्षाचं जर आपलं झाड आहे
तर आपल्याला 10 किलो पासून सुरुवात करायची. म्हणजे दरवर्षी आपण ते 10-10 किलो त्याच्यामध्ये ऍड करून जसं आपलं झाड वाढतं तसं त्याचं प्रमाण वाढून आपण ह्या अन्नद्रव्याचा किंवा जे म्हणतो आपण सेंद्रिय खत यांचा वापर इथे करू शकतो. बरोबर आहे. मॅडम, एक शेतकरी बांधवांचा एक प्रश्न आहे की आंतरपीक आपण इथे घेऊ शकतो का, आणि आंतरपीक जर घेऊ शकलो तर कुठलं आंतरपीक आपण घेऊ शकतो इथे? चांगला प्रश्न आहे. नक्कीच फळबागेमध्ये काय होतं, दोन रोपात झाडातलं अंतर हे जास्त असतं. मग तिथे आपण नक्कीच उपयोग जो आहे तो जागेचा आपल्या किंवा आपल्या जमिनीचा तो आपण आंतरपीकसाठी घेऊ शकतो. तर शेंगवर्गीय सहसा आपण शिफारस करतो की त्यामध्ये चवळी आहे, भुईमुग आहे, सोयाबीन आहे, अशा पिकांची लागवड आपण शेंगवर्गीय जे आहेत त्यांची आंतरपीक म्हणून सीताफळ पिकामध्ये घेतली जाते. बरेचशा वेळी आपण भाजीपालाची पण तिथे लागवड करू शकतो. मॅडम, योगेश लबाडे यांचा प्रश्न आहे. तर लबाडे साहेब विचारते, सीताफळाला ताजे शेण चालेल का? लबाडे साहेब, ताजं शेण चालतं, पण ताजं शेणापेक्षा कुजवलेलं शेणखत वापरणं जास्त योग्य राहील. कारण की भरपूर वेळा असं होतं की ताजं शेणखत जे असतं त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोग होण्याचा म्हणजे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे त्याला कुजवून जर आपण वापरलं तर त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. मॅडम, तुमचं याच्यावर काय मत आहे? नक्कीच मॅम, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ताजे शेण कुठलंही पीक असू द्या, ताज्या शेणामध्ये काय होतं त्याच्यामध्ये विघटन झालेलं नसतं. जसं जसं ते कुजत जाईल त्यामधले सेंद्रिय घटक जे आहेत ना ते वाढतात, त्यांचं विघटन होतं. वेगवेगळे जे सूक्ष्मजीव असतात ना ते शेणखतात असतात, ते त्या शेणखताचं विघटन करतात आणि त्याच्यामध्ये असलेले जे अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म घटक आहेत त्यांचं प्रमाण वाढवतात. शेणखताचा वापर करायचा कशा करता की त्याचा उपयोग आपल्याला पिकांना अन्नद्रव्य म्हणून पुरवठा करतील. जर ते कुजलेलं नसेल तर त्या प्रमाणात आपल्याला ते मिळणार नाही. आणि तुम्ही हे पण कधी ऑब्झर्व केलं असेल की ताजे शेणखत जे असेल ना त्याच्यावर बारीक किडी पण खूप असतात. मग ते जर तसंच आपण शेतात टाकलं तर तो पण प्रभाव जास्त होतो आणि किडींचं प्रसरण जास्त होतं. त्यामुळे कुजलेलं वाळलेलं जे शेणखत असतं ना तेच वापरावं ह्याच्यासाठी, कुठल्याही पिकासाठी आपण जेव्हा सेंद्रिय खत म्हणून वापर करतो त्यावेळेस. बरोबर. मॅडम, प्रशांत वालेकर यांचा एक प्रश्न आहे, जात कोणती लावावी? आता जातीबद्दल मॅडमने ऑलरेडी माहिती दिलेली आहे. मॅडम, परत एकदा एक शॉर्ट मध्ये काही इम्पॉर्टंट जातींबद्दल सांगता का इथे? नक्की. वेगवेगळ्या भागामध्ये काही वाण प्रचलित आहेत. जसं सांगितलं मी तुम्हाला की जी NMK नावाचे ज्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये 1, 2, 3 ज्या प्रचलित वाण आहेत त्यांची लागवड करू शकतो. अॅनोना नावाचं एक वाण आहे त्याची करू शकतो. दारुण नावाचं वाण आहे त्याची पण आपण लागवड करू शकतो. बाळानगरी म्हणून पण प्रसिद्ध वाण आहे की ज्यांच्यापासून आपल्याला फ्रूट साईज जे म्हणतो फळांचा आकार चांगला येतो आणि गरांचं प्रमाण आपण ग्राह्य धरलं पाहिजे. त्यानंतर अर्कसियन नावाची पण एक जात आहे, तिच्या पण पासून आपल्याला ते पण वाण आपण निवडू शकतो. बरोबर. मॅडम, अमित पवार यांचा एक प्रश्न आहे की रोपे लहान असताना त्यांची कशी काळजी घ्यावी, किंवा मॅडम थोडंसं म्हणजे ह्याच्याबद्दल सांगावं की बागेची निगा आम्हाला राखायची असली तर त्याच्यात असं काही म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत का ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे? रोपे लहान असताना मी जसं म्हटलं की काय होतं, रोपांची मर होते. आपल्याला सगळ्यांना माहिती, सुरुवातीला रोपांची मर होण्याचे जास्त चान्सेस असतात, तर जास्त संभावना असते. तर त्यावेळेस आपल्याला योग्य वेळी शेताचं नियोजन करायचंय. बाग ही प्रत्येक वेळी स्वच्छ ठेवली पाहिजे, कारण कीड रोग जे असतात ना ते तुमच्या बागेतील आजूबाजूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात, आपल्या पिकांवर येतात. त्यामुळे ते बाग आपल्याला स्वच्छ राखायची आहे. सुरुवातीला सांगितलं तसं ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे. लागवड झाल्यानंतर रोपे जेव्हा लहान आहेत तुमची त्यावेळेस बुरशीनाशकाची फवारणी करणे, ह्या गोष्टी करून आपण आपल्या आणि वेळोवेळी पाणी देणे. पाण्याचं नियोजन मी सांगितलं तसं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात दोन्ही वेळेस आपल्याला राखायचं आहे आणि पाण्याच्या पळ्या दिवसाच्या अंतराने आपल्याला हंगामानुसार कमी जास्त करायच्या आहेत. उन्हाळ्यात आपल्याला आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागेल, पण हिवाळ्यात आपण एक 10-12 दिवसाच्या अंतरातून त्याला पाणी देऊ शकतो. या प्रकारे आपण आपल्या बागेचं नियोजन राखू शकतो किंवा बाग आपली व्यवस्थित राखू शकतो. बरोबर. शेतकरी मित्रांनो, आपला वेळ इकडे संपलेला आहे ऍक्च्युली. तरी एखादा दुसरा प्रश्न आपण इथे घेऊ शकू. बाकीचे प्रश्न तुमचे कमेंट सेक्शन मध्ये असू द्या, त्याच्यावरती आपण आजच त्याला उत्तर दिलं जाईल, जे कमेंट सेक्शन मध्ये आहेत त्या प्रश्नांना देखील. मॅडम, इथे आपण 1-2 प्रश्न अजून इकडे घेऊया. ऍक्च्युली ओंकेश कल्याणकर यांचा प्रश्न आहे की केळी विषयी माहिती मिळेल का?
कल्याणकर साहेब, केळीविषयी देखील आपण माहिती देऊ. आपण येणाऱ्या काही वेब सिरीज मध्ये नक्कीच आपण केबीएच वेब सिरीज मध्ये आपण नक्कीच केळी पीक हे घेण्याचा प्रयत्न करूया. शेतकरी मित्रांनो, असे काही वेगळे पण तुमचे जर काही टॉपिक्स असतील, विषय असतील ज्याच्यावरती तुम्हाला ज्याच्यावर आपण चर्चा करू शकू, तर ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये लिहा. मग आपण ते टॉपिक्स, ते विषय देखील आपण इथे घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. मॅडम, अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आच्छादन करावे का, म्हणजे बागेत आच्छादन केलेलं चालतं का, किंवा करावं किंवा करू नये, म्हणजे तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती? नक्कीच आच्छादन ही अशी प्रक्रिया आहे किंवा आपण पद्धत म्हणू शकतो ज्याच्यामुळे आपल्या जमिनीचा जो ओलावा आहे, सुपीकता आहे, ती राखण्यात पण मदत करते. आणि मुख्य म्हणजे आच्छादन केल्यामुळं काय होतं, तण जे असतात ना, जे वाढणारे असतात ते वाढत नाही, ते तिथेच थांबवले जातात. आपल्या मोकळ्या जागेमध्ये तणांना वाव मिळतो वाढण्यासाठी खूप लवकर. कुठल्याही बागेमध्ये जागा जास्त असते, दोन पिकातील अंतर, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तण वाढतात. आपण त्या मोकळ्या जागेत जर आपण आंतरपीक घेत असाल तर योग्यच आहे, आणि आंतरपीक घेत नसताल तर त्या जागेमध्ये आपण आच्छादन करावे. म्हणजे पालापाचोळा जो असतो राहिलेला, त्यानंतर वेगवेगळ्या पिकांचे पाचट असतात, त्यांचा वापर करून, ग्रीन मॅन्युरिंग पण आपण म्हणतो, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून आपण तिथे आच्छादन करावे. बरोबर. मॅडम, सचिन कोठावले यांचा प्रश्न आहे की थ्रिप्स साठी काय केलं पाहिजे? थ्रिप्स ही एक आपण म्हणू शकतो मायनर कीड आहे, आणि ती जसं सांगितलं मी तुम्हाला, ही एक मिलीबग सारखी, म्हणजे आपण तिला रस शोषक कीड असं म्हणू शकतो. पानातून वगैरे ती रस शोषण करते. सुरुवातीला आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये नीम ऑइल, वर्टिसिलियम, अशा बिवेरिया, अशा ज्या सेंद्रिय किंवा आपण ज्याला ऑर्गॅनिक असं म्हणतो, बायोपेस्टिसाइड्स म्हणून सुद्धा प्रचलित असतात, अशा कीडनाशकाची आपल्याला फवारणी ही नियमित वेळेत घ्यायला हवी. म्हणजे आपला जो आपण म्हणतो स्केड्यूल असतो, आपलं वेळापत्रक आहे विविध फवारण्याचं, पाणी देण्याचं, खत देणं, त्याच्यामध्ये एक भाग हा आपला सगळा फवारणीचा असावा. आणि त्या फवारणीमध्ये आपण जैव बुरशीनाशक आणि जैव कीडनाशक ह्यांचा वेळोवेळी वापर किंवा फवारणी करावी. थ्रिप्ससाठी तर मी सांगितलं तसं वर्टिसिलियम, बिवेरिया, नीम ऑइल ह्यांची फवारणी, आणि त्यापेक्षा जर जास्त त्यांचा प्रादुर्भाव झाला तर आपण फिप्रोनिल सारख्या कीडनाशकाची फवारणी तिथे करू शकतो. बरोबर आहे. आता एक शेवटचा प्रश्न मी इथे घेत आहे, कारण की वेळेचा आपल्याला थोडीशी हे आहे, थोडा वेळेचं प्रतिबंधक आहोत. मॅडम, प्रशांत तवकारी यांचा प्रश्न आहे. आता हे मला वाटते जैविक पद्धतीने आपली बाग सांभाळत आहेत, आणि ह्यांनी विचारलेलं आहे की प्युअर गांडूळ खत चांगले का शेणखत चांगले? माझ्या माहितीप्रमाणे प्युअर गांडूळ खतात म्हणजे एनपीकेचं प्रमाण थोडं जास्त असतं, आणि त्याच्यात थोडीशी न्यूट्रिएंट रिच असतं. शेणखतापेक्षा जास्त डिफरन्स नसतो दोघांमध्ये, पण तरी पण गांडूळ खतामध्ये एनपीकेचं थोडंसं प्रमाण जास्त असतं. मॅडम, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? हा मॅम, शेणखत आणि गांडूळ खत जसं म्हणलं, दोन्ही पण सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त आहेत. पण गांडूळ खतामध्ये आपल्याला माहितीये की वर्म्स असतात, आणि ते सतत त्यांचं विघटन करत राहतात, आणि ती प्रक्रिया त्यांची चालूच असते. शेणखतात पण सूक्ष्मजीव करतात विघटन, पण इथं आपल्याला गॅरंटी असते की गांडूळ खतामध्ये वर्म्स आहेत, आणि ते आपल्या खताचं वेळोवेळी विघटन करून सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण हे वाढवत राहतात. त्यामुळे जर आपल्याला सहज अवेलेबल असेल तर आपण शेणखताच्या ऐवजी गांडूळ खतच प्रेफर करावा आणि त्याचा वापर करावा. बरोबर. आता ह्यांचा अजून एक प्रश्नच होता, ह्यांचाच होता म्हणून मी आता इथे घेते की टवकरसांचा प्रश्न आहे की NMK1 ह्यांची ती बाग केली आहे, पण ह्यांची 1200 रोपं लावलेली आहेत, पण 650च बसलेली आहेत. तर टवकरे साहेब, ह्याच्यात कदाचित तुमचं झाडातलं अंतर आपल्याला थोडंसं इथे बघावं लागेल, आणि किती क्षेत्रात केलेलं आहे तुम्ही बाग, ती पण थोडीशी माहिती मिळाली तर त्याच्यावरती आपण उत्तर देऊ शकू. मॅडम, त्यांचा अजून एक प्रश्न आहे की तुमचा नंबर कुठे मिळेल आणि तुमच्यापर्यंत संपर्क कसा होऊ शकेल? तर आपण ऑलरेडी स्क्रीनवर दाखवलेला आहे की त्यांचा खेतीपडी ऍप आहे, आणि ह्या ऍपद्वारे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. पण मॅडम, तुम्ही थोडीशी सविस्तर माहिती याच्याबद्दल सांगितली तर बरं होईल. साहेब, तुम्ही जसं म्हणताय की लागवडीचं अंतर हे महत्वाचं आहे. एकरी मी सांगितलं, जर 5 बाय 5 मीटरनी केलंय का 4 बाय 4, त्याच्यानुसार झाडांची संख्या राखली जाते. 4 बाय 4 अंतराला तर एकरी 400 रोपं हे ठरलेली असतात, म्हणजे तेवढे आपण अपेक्षित करू शकतो. आणि नक्कीच तुम्ही आमच्याशी सतत संपर्कात राहू शकतात, ह्या वेबिनारमध्ये किंवा सिरीज मध्येच असं नाही. इथं स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तो हा खेतीबडी फार्म ऍप्लिकेशनचाच नंबर आहे.
त्या थ्रू तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉलवर संपर्क साधू शकता आणि तुमची कुठल्याही शेती संबंधित कुठल्याही पिकांविषयी काहीही प्रश्न असतील तर ते आम्हाला पाठवू शकता. आणि त्या व्यतिरिक्त ऍपचा जर तुम्ही वापर केला तर हे ऍप फ्री आहे आणि तुम्ही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तर खेतीबडी फार्म या नावाने ते डाउनलोड करायचं आहे आणि केल्यानंतर तिथूनही तुम्ही आम्हाला कॉल बॅक किंवा व्हिडिओ कॉल आणि तुम्ही तुमच्या बागेची फोटो किंवा शेताची फोटो सुद्धा तिथून आम्हाला पाठवू शकतात आणि आमच्या संपर्कात राहू शकतात. कृषी तज्ञ तुम्हाला वेळोवेळी ह्या खेतीबडी फार्म ऍपच्या माध्यमातून संपर्कात राहतील. मॅडम तुम्ही फार चांगली माहिती दिली आज आम्हाला सीताफळ पिकांच्या योग्य नियोजनाबद्दल आणि आपले जे फळबाग उत्पादक असतील त्यांना ह्याचा फायदा नक्कीच होईल. आणि ही माहिती आपल्याला आधी मिळाली म्हणजे फळबाग सुरू होण्याच्या आधी मिळालेली आहे त्यामुळे त्याचा जास्त फायदा शेतकरी मित्रांना नक्कीच होईल. शेतकरी मित्रांनो आपण आजचा हा सेशन आता इथेच संपवत आहोत आणि तुम्हाला जसं एका शेतकरी मित्रांनी लिहिलेलं आहे की केळी बागेचा आहे किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विषयावर लिहायचं असेल ते देखील आम्हाला नक्कीच कळवा. आपण त्याच्यावरती देखील सेशन या खेतीबडी सिरीज मध्ये घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आता हा सेशन आपण इथेच संपवूया. पुढच्या आठवड्यात परत भेटू ह्याच वेळी ह्याच. नमस्कार शेतकरी मित्र. नमस्कार, धन्यवाद.